हे बघा, आज पूर्ण रूम एकदम स्वच्छ दिसते मस्त बघा. हे माझे वया पुस्तक पडलेले आहेत, ते ठेवायचे तिथं. बाकी हे सामान इकडं लावून दिलं आहे. अन्नाचं चालू आहे जेवण. स्वयंपाक झालं आहे वाटतं. भाकरी पिठलं. बरं वाटतं किडं स्वयंपाकाला उभं राहून का बसूनच बरं होतं आपलं आपलं. उभं राहून बरं आहे बसल्यापेक्षा. पटापट होतं उभं राहून, पाय दुखायला लागले मग पटापट आवरून घेते ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 9:15 आणि मी जवळपास 7:45पासून उठलेलो आहे, कारण ट्रेनिंग चालू होती ऑनलाईन. ट्रेनिंग झाल्यानंतर मी दूध वगैरे घेऊन आलो तिकडून. इथं बघा सगळं रिकामा दिसतंय. नाही सकाळी इथं काही ना काही असायचं बरोबर. इथं खुर्चीवर बसलेलं असायचं कोणी ना कोणी काहीतरी. इथं सामान पडलेलं राहायचं मस्त. हे सगळं कचरा पडलेलं आहे, सगळं साफ करावं लागणार आहे मला आता. आणि इथं घरामध्ये तुम्हाला माहितीच असेल काय असायचं. हे बघा पूर्ण भरलेलं असायचं घर. आता बघा काहीच नाही, सगळं काढलेलं आहे. हे राहू दिलं रे अनिकेतने फक्त ते. इथं सगळं खाली पण बघा, खाली एवढी जागा होती. इथं 2 मोटर्स आहे. हे जलपरीचं स्टार्टर आहे. जलपरी कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि दूध खराब होऊ नये म्हणून मी कुठं ठेवलं आहे काय जुगाड करून. जुगाडमध्ये आपण माहिती दाखवतो. तेव्हा ही पाण्याची टाकी आहे. अरे हां, हे सगळं साफ करावं लागणार आहे. हे बघा हे दुधाची थैली डायरेक्ट पाण्यात सोडून दिली खराब होऊ नये म्हणून. कारण हे याला बांधून बघा, दोरी बांधून आणि दिली सोडून. पाण्यामध्ये गेली इकडे तिकडे पळून, मग काय करायचं. टाकी इथं वर आहे मोटरीपर्यंत बांधून, तिथून कशी आणायची पकडून. मग तेव्हा इथं माठ होता पाण्याचा, इथं ड्रम होता तो पाणी ठिकून ठेवायचा. इथं बाज असायची, खाट आमच्याकडे खाट म्हणतात त्याला, ती असायची. सगळं सुना सुना लागे जग सुना सुना लागे. 10:30 वाजून गेले मित्रांनो. ते कोणाला नाही यायला, आत्ताचे आले ते. त्यांना सगळं सांगून दिलं आता रूमचं. तर निघालो आहे. बॅग घेतली आपली मस्त, दूध काढून घेतलं त्या टाकीमधून. सगळं ओके. आता चला, कचऱ्याची गाडी आली तेवढ्यात ते कस्टमर आले, सगळी घ्यायची. लाईट आहे जायले, बघू आता काय काही बघते ते काय करायचं. तुम्ही आपली गाडी. आता आलोय मी मित्रांनो घरी. 1 तास झाला मला, 11:30 वाजले आता जवळपास. बसलोय मस्त इथं, थोडा हिशोब लिहून घेतो मस्त. मी अनिकेत डायरी बघतोय उचकून, त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही अजून, नवीनच लिहायचं चालू करायचं आहे. हे बघा, आज पूर्ण रूम एकदम स्वच्छ दिसते मस्त बघा. हे माझे वया पुस्तक पडलेले आहेत, ते ठेवायचे तिथं. बाकी हे सामान इकडं लावून दिलं आहे. अन्नाचं चालू आहे जेवण. बाहेर सावली पडली मस्त. आणि मम्मी काय करते बघूया. तर मम्मीचं चाललं आहे स्वयंपाक झालं आहे वाटतं. भाकरी पिठलं. बरं वाटतं किडं स्वयंपाकाला उभं राहून का बसूनच बरं होतं आपलं आपलं. उभं राहून बरं आहे बसल्यापेक्षा. पटापट होतं उभं राहून, पाय दुखायला लागले मग पटापट आवरून घेते ना. बरं, इडं सामान ठेवलं, बाकीचं काही वाटतं इडं. या गोण्या बिण्या मस्त. बाकी वर टाकेल काही. तो ड्रम तर उभा बसला, काल आडवा करून ठेवला होता. मी बोलत होतो उभा बसल म्हणलं, बसव पा, नाही बसवला. लाईट नाही आहे इथं, लाईटीचा हाच प्रॉब्लेम आहे. तिकडं कसं लाईट गेली ढाळवा जनरेटर, लाईट गेली ढाळवा जनरेटर. इकडं तसं नाही, इकडं जनरेटर नाही, लाईटीचे वांदे इकडं. अरे इकडं तर फॅन झाले, मागच्या घरात लाईट नाही. बंद करायला असेल लाईट. झाडं इकडे ठेवलेले तेव्हा सगळे इथं मस्त. इकडे सर आले ते. हां का बरं नाही असं सर. ही एक आणि पाठीमागे एक. लाईट लाव रे बबडी. या जेवायला मित्रांनो, मस्त जेवायला बसलो. आता पिठलं भाकर, लोणचं, उडदाचा पापड. ये भाऊचं झालंय जेवण. मी आता जेवण करतोय, म्हणजे आंघोळ करून आता फ्रेश झालो एवढ्यात.
किती वेळ निघून झाला बा आता दुपारच्या जवळ 2:30-3 वाजून आले. आताशी जेवण चाललं आंघोळ बिंघोळ करून आणि चला आता आलोय मित्रांनो घरी. मस्त जेवण करून मी डायरेक्ट मार्केटला गेलो होतो. तिथून ते काजू तुकडा आणि राय आणायची होती हॉटेलची, ती आणून दिली. आणि आता येतच हेअरकट करून आलो. मस्त पावर कसं दिसतंय व्यवस्थित का. ते वाढलेले चांगले दिसत होते मला. ते कमेंट करून सांगा. नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जस्ट वॉश वगैरे केले. आता संध्याकाळचे 6 वाजले. वाटतं तुम्हाला 6 वाजले बाहेर बघून. गरमी अशी होती, असं बाहेर थांबायला लागतं, मग हवा येते मस्त गार एकदम. हे बा झाडं वगैरे हालत आहे बघा. इथं जायचं आहे आता. म्हणजे आत्ता लगेच नाही, 8 वाजता जाऊ आपण ड्युटीवर डायरेक्ट. हे आत्ता झोपातून उठलं. काम ना धाम, रात्रीच्या झोपा दिवसा झोपा काढायच्या. मम्मीची चालली देवपूजा, दिवा वगैरे लावायची. असं आहे का, दिवा बत्ती चालली. बत्ती कुठे? 4 दिवसापासून त्यांनी देव धुवे. बत्ती कुठे? ही काय बत्ती लावते, दिवा आणि कुठे? दिवा बत्ती त्यालाच म्हणतो. काय म्हणतो? असं आहे का. हे महादेव, किती महादेव मोजत असे महादेव. 1 2 3. हे आमचे चुले, याच्यावर आम्ही स्वयंपाक बनवतो. सो गाइस अभी आ गए ड्यूटी पे और ये अमित मिल गया है अभी. फिर भी ये वीडियो के अंदर ही आ रहा है. इधर जिधर कैमरा घुमाएगा उधर ही आ रहा है ये. और अभी कस्टमर आ गए, 2 टेबल आ गए. एक टेबल का गया ये देखिए क्या था, शेव भाजी और रोटी. और दूसरे टेबल का भी आया है काजू मसाला और तंदूर रोटी. जाएगा अभी ये मटेरियल रेडी हो रहा है, इसके बाद जाएगा सब. हो गया काजू मसाला. त्यानंतर मित्रांनो ते कस्टमर गेले आणि आजचे 7 रूम बुकिंग आहे. त्यापैकी 2 रूममध्ये आहे ऑलरेडी कस्टमर. म्हणजे सॉरी 1 रूममध्ये आहे ऑलरेडी कस्टमर. 1 रूम ऑलरेडी 3:30 वाजता येणार त्यांची गाडी भरल्यानंतर, पहाटे 3:30ला. आणि बाकी 5 रूमचे कस्टमर येतात. ते लग्नाची बुकिंग येते. आता धुळ्यामध्ये अडकले ट्रॉफिकमध्ये. ते जस्ट फोन लावला होता त्यांना, येत आहेत ते आता. तर आजसाठी एवढंच आहे. आज आपला अनिकेत पण आला आहे. तेव्हा आतमध्ये मोबाईल बघत बसला हॉटेलचा, दिसला का, बसला आहे मस्त मोबाईल बघत. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक मारायचं, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही. आणि चॅनल नवीन आले असेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्यायचं. भेटूया उद्याचे नवीन धमाकेदार परत व्हिडिओमध्ये. एकच होता, येस सर होता. धन्यवाद.